आता जे न्यूली जे ग्रॅज्युएट झालेले आहेत वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, जसं कोणी BA केलंय, कोणी BSc केलंय, कोणी BCom केलं आहे, तर त्यांनी आता जस्ट ग्रॅज्युएट केलं आणि तुमच्या नजरेने कुठला कोर्स त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असेल 2026 साठी? खूप मार्मिक प्रश्न आहे. इंडस्ट्री खूप डायनेमिकली चेंज होते. सो ट्रस्ट मी, एव्हरी सिंगल डे न्यू सर्टिफिकेट गेटिंग लॉन्च. मग कसं करायचं की त्याच्यामध्ये आपण जर मागच्या 10 वर्षाचा ट्रेंड बघितला किंवा पुढच्या 10 वर्षाचा फ्युचरचा ट्रेंड बघितला, तर मला काही सर्टिफिकेशन नक्कीच सजेस्ट करायचे वाटतील. पहिलं त्याच्यातलं आहे जे फुल स्टॅक जावा. जावा ही ओपन सोर्स लँग्वेज आहे आणि मला असं वाटतं की अजूनही पुढचे 25 वर्ष जावाला कोणी हात लावू शकणार नाही. सो माझं पहिलं रेकमेंडेशन असेल फुल स्टॅक जावा. दुसरं असेल डेटा सायन्स. आता डेटा सायन्स आणि डेटा अनालिस्ट मी एक मर्ज करेल, कारण डेटा अनालिस्ट म्हणजे प्रत्येक कंपनीजला अनालिसिस पाहिजे आणि मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या या अनालिटिकल डेटा थ्रू बिझनेस डिसिजन घेत आहेत. त्यामुळे डेटा सायन्स आणि डेटा अनालिस्ट हे सर्टिफिकेशन हे नक्कीच करायला हवे. आणि ऑफकोर्स तिसरं सर्टिफिकेशन मी असं म्हणेल की ज्या लोकांना टेक्निकल जास्त हे नाही आहे किंवा टेक्निकल त्यांचा इन्क्लायनेशन नाही आहे, त्यांनी बिझनेस अनालिस्ट हा सर्टिफिकेशन करावं, कारण मॅनेजमेंट स्किल काही लोकांमध्ये खूप चांगले असतात आणि मॅनेजमेंटच्या लोकांची गरज IT कंपन्यांना नक्कीच आहे, फक्त टेक्नॉलॉजीला धरून चालणार नाही. त्यामुळे बिझनेस अनालिस्ट हे सर्टिफिकेशन मी सजेस्ट करेल. डेटा सायन्स जेव्हा मी तुम्हाला सजेस्ट केलं, AI हे त्याच्यात आलं, म्हणजे लोक प्रश्न विचारतील की AI सर याच्यात कुठे आहे, तर जावा, फुल स्टॅक, डेटा सायन्स म्हणजेच AI, तिसरं म्हणजे बिझनेस अनालिस्ट. हे 3 सर्टिफिकेशन मला वाटतं की हे बेस्ट सर्टिफिकेशन 2026 मध्ये आहे.